हॅलो स्टुडंट्स, आजपासून आपण स्टार्ट करणार आहोत ब्रिज कोर्स फॉर इंग्लिश मीडियम ॲज वेल ॲज मराठी मीडियम. सो माय नेम इज गायत्री. आज मी तुम्हाला शिकवणार आहे ब्रिज कोर्सची टेस्ट नंबर 1 फॉर 4th स्टँडर्ड अँड फॉर मराठी मीडियम. ओके, तो स्टार्टिंग विथ द सब्जेक्ट इंग्लिश. मार्क्स फॉर टेस्ट इज 20. So see the question number 1. Repeat the lines with action. ज्या लाइन्स मी बोलेल त्या तुम्ही ॲक्शन सोबत काय करायच्या, रिपीट करायच्या. फन टाइम, प्ले टाइम. व्हॉट? रिपीट द सेंटेन्स. फन टाइम, प्ले टाइम. ओके, द नेक्स्ट सेंटेन्स इज नाउ वी रन, नाउ वी क्लाइंब. रिपीट द सेंटेन्स अगेन with me. Now we run, now we climb. Okay, so moving towards the third sentence. Up the ladder and down the slides. Repeat the sentence. Up the ladder and down the slide. Okay, moving towards the fourth sentence, that is bounce the seesaw high and low. Students, repeat the sentence. Bounce the seesaw high and low. Okay, so question number first is completed. Moving towards the second question. Question number 2. Name the picture. या चित्रांना, या पिक्चर्सला आपल्याला काय द्यायचं आहे, नाव द्यायचं आहे. So look at first picture. Tell me the name of this first picture. Okay, so I will writing name here. The name of the first picture is umbrella. Name of the first picture is umbrella. आपण थोडं बिग साइज मध्ये राइट करू. ओके, नेम ऑफ द फर्स्ट पिक्चर इज umbrella. ओके, okay, now the second picture is, what's the name of that picture? Lamp. This is a picture of lamp. Okay, now tell me which thing is present in third picture. Third picture contain mango. What? Mango. Tell me the name of fourth picture. That is a onion. Onion means कांदा. ओके, तर आपण काय बघितलं, फर्स्ट पिक्चर मध्ये आपण एक छत्री बघितली जिला आपण म्हणतो अम्ब्रेला. सेकंड पिक्चर मध्ये आपण बघितला लॅम्प. ओके, लाईट लावतो आपण तो लॅम्प. थर्ड पिक्चर मध्ये आपण बघितला मँगो. मँगो म्हणजे आंबा. ओके, फोर्थ पिक्चर मध्ये आपण बघितला ओनियन. ओनियन म्हणजे कांदा. सो मूविंग टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, सो क्वेश्चन नंबर 3. रीड द सेंटेन्स अलाउड. खालील वाक्य मोठ्याने वाचा. जी खाली सेंटेन्स दिलेली ती तुम्हाला काय करायची आहे, लाऊडली वाचायची. सो आपण स्टार्ट करूया. फर्स्ट सेंटेन्स, आय एम अ ज्युसी क्रंची कॅरट. मी एक ज्युसी क्रंची कॅरट आहे, असा याचा मिनिंग होतो. आपण हे सेंटेन्स काय करूया, लाऊडली रीड करूया. आय एम ज्युसी क्रंची कॅरट. व्हॉट? आय एम ज्युसी क्रंची कॅरट. ओके, सो मूविंग टुवर्ड्स द सेकंड सेंटेन्स, आय एम अ बिग रेड टोमॅटो. मी एक मोठा टोमॅटो आहे रेड कलरचा. ओके, सो रिपीट द सेंटेन्स. आय एम अ बिग रेड टोमॅटो. मूविंग टुवर्ड्स द थर्ड सेंटेन्स, आय एम अ ग्रीन लिफी व्हेजिटेबल. मी एक मोठी ग्रीन लिफी व्हेजिटेबल आहे. ओके, सो रिपीट द सेंटेन्स. आय एम अ ग्रीन लिफी व्हेजिटेबल. ओके, सो मूविंग टुवर्ड्स द फोर्थ सेंटेन्स, आय एम अ व्हाईट रॅबिट. मी एक
सफेद ससा आहे असा याचा अर्थ होतो. सो रिपीट द सेंटेन्स. आय एम अ व्हाईट रॅबिट. ओके. सो मूविंग टुवर्ड्स अवर नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज अ क्वेश्चन नंबर 4. कंप्लीट द क्वेश्चन नंबर 4. कंप्लीट द सेंटेन्सेस. खालील जी सेंटेन्स आहे ती तुम्हाला काय करायची आहे, कंप्लीट करायची. वाक्य काय करायची आहे, पूर्ण करायची. राईट द ट्रू डे ऑफ वीक. आठवड्यातील योग्य वार आपल्याला इथे लिहायचे. ओके. टुडे इज अ व्हॉट? गिव मी द आन्सर. टुडे इज अ ट्यूजडे. आज मी लेक्चर ट्यूजडेला घेते म्हणून आपल्या इथे काय येईल, आज कोणता वार आहे, मंगळवार. मंगळवारला म्हणतात ट्यूजडे. टुडे इज द ट्यूजडे. येस्टरडे वॉज, काल कोणता वार होता मग? जर आज मंगळवार आहे तर उद्या असेल. ओके. येस्टरडे वॉज अ मंडे. काल होता मंडे, सोमवार. ओके. सो दिस क्वेश्चन ऑल्सो completed. Okay. The point B. Write the true number. आपल्याला काय करायचं आहे, राईट नंबर लिहायचा आहे, योग्य संख्या लिहायची. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट बघू 10 लेस दॅन 20. 20 पेक्षा 10 कमी लिहायची आपल्याला. म्हणजे 20 पेक्षा 10 कमी लिहिल्यानंतर खाली किती रिमेनिंग राहतील? 10 इज रिमेनिंग. ओके. टेन इज रिमेनिंग नंबर. सेकंड पॉइंट इज 10 मोर दॅन 10. ओके. 10 पेक्षा 10 आपल्याला काय लिहायचे, जास्त लिहायचे. तर 10 मध्ये 10 ॲड केल्यानंतर किती होतील? 20. ओके. सो दिस क्वेश्चन ऑल्सो completed. Question number 5. Moving towards the question number 5. Okay. Question number 5. Listen and enact. Okay. ऐका आणि साभिनय सादर करा. फर्स्ट ए, कॅन यू सिंग. मग बी म्हणेल आपल्याला कन्व्हर्सेशन करायचं आहे आता ए आणि बी मध्ये. सपोज तुम्ही जर दोन फ्रेंड असेल तर एकाने एका साईडने उभे राहायचं, दुसऱ्याने दुसऱ्या साईडने उभे राहायचं. फर्स्ट म्हणेल कॅन यू सिंग, तर तुम्ही आन्सर करायचं बी, यस आय कॅन. ओके. तसंच सेकंड क्वेश्चन काय यूज करायचा, मग परत ए बीला काय आस्क करेल, कॅन यू डान्स, तुला नाचता येतं का. मग दुसरा आन्सर देईल नो आय कांट, मला नाचता येत नाही. ओके. सो आज आपली टेस्ट फर्स्ट 4th स्टँडर्डची कंप्लीट झालेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब दी चॅनल. ओके. भेटूया नेक्स्ट टेस्टमध्ये. बाय बाय.